नमस्कार विद्यार्थी-मित्रांनो, आजच्या शिष्यवृत्तीच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण जो भाग पाहणार आहोत खरं म्हणजे तो एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेसाठी देखील खूप महत्त्वाचा आहे। मग ती कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, मग ती स्कॉलरशिप असो, एनएनएम असो, नवोदय परीक्षा असो, एमपीएससी परीक्षा असो, कुठल्याही परीक्षेला खास विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे दिलेल्या आकृतीतील चौरसांची संख्या मोजणे। आता या ठिकाणी तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि एका चौरसामध्ये तुम्हाला अनेक चौरस या ठिकाणी काढलेले दिसतात आणि या आकृतीमध्ये तुम्हाला चौरसाची संख्या पाहायची आहे। पहा, एका बाबतीमध्ये आपण थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतो की चौरस किती आहे आणि चौकोन किती आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा की चौरस आणि चौकोन यामध्ये फरक आहे। चौकोन म्हणजे काय, की कुठल्याही चार बाजू चार कोन, हा म्हणजे काय झाला चौकोन, हा काय आहे चौकोन। पण ज्या आकृतीमध्ये दिलेल्या चारही बाजू या सारख्या असतात त्याला आपण काय म्हणतो चौरस। या ठिकाणी चौरस आणि चौकोन यामध्ये फरक आहे। चौरस म्हणजे काय, चार बाजू चार कोन, हा म्हणजे काय झाला चौकोन। परंतु ज्या आकृतीच्या चारही बाजू सारख्या आहेत त्याला आपण काय म्हणतो चौरस। म्हणजे प्रत्येक चौरस हा चौकोन असतो, परंतु प्रत्येक चौकोन हा चौरस असतोच असा नाही। मग या आकृतीमध्ये आपल्याला चौकोन विचारलेले नाहीये, काय विचारले चौरस विचारलेले आहे। म्हणजे ज्या आकृतीच्या चारही बाजू सारख्या असतात त्याला आपण काय म्हणतो चौरस असं म्हणत असतो। आता याची एक सोपी पद्धत आहे, याची एक सोपी पद्धत आहे। आता आपण काय करायचे की आडव्या रांगेमध्ये आणि उभ्या रांगेमध्ये असलेले जे चौरस आहेत त्याला आपण अगोदर सुरुवातीला क्रमांक द्यायचे। काय द्यायचे क्रमांक 1 2 3 आणि 4 दिले क्रमांक 1 2 3 4। आता त्याच पद्धतीने उभे 1 त्यानंतर आहे 2 त्यानंतर आहे 3 आणि त्यानंतर आहे 4। एवढे लक्षात आलं की आडव्या चौरसांना नंबर द्यायचे आणि उभ्या चौरसांना देखील नंबर द्यायचे आहे। आता काय करायचे की शेवटचे जे अंक आहेत आपण त्याच्या जोड्या लावायच्या। शेवटचे उभ्या रांगेतला शेवटचा आणि आडव्या रांगेतला शेवटचा हा जो काही चौरस आहे आपण त्याची जोडी लावायची। काय लावायची जोडी। 4 आणि 4 ची जोडी लावलेली आहे, त्यानंतर 3 आणि 3 ची जोडी लावलेली आहे आणि 2 आणि 2 ची देखील आपण जोडी लावलेली आहे। उरला फक्त किती आहे 1 या ठिकाणी उरलेला आहे। आता पहा, आपण काय करायचंय की आपल्याला कशाची संख्या काढायची आहे चौरस संख्या काढायची आहे। आता आपण ज्या ज्या अंकांची आपण या ठिकाणी जोडी लावलेली आहे आपण त्यांचा गुणाकार करायचा। 4 गुणिले 4 16, 4 गुणिले 4, त्यानंतर आहे 3 गुणिले 3 9, 3 गुणिले 3 आणि 2 गुणिले 2 2 गुणिले 2। आता पहा 4 गुणिले 4 किती 16 16, 3 गुणिले 3 किती 9 9 आणि 2 गुणिले 2 किती 4। आता आपण यांची बेरीज करायची। 9 आणि 6 15, 15 आणि 4 19 ला 9 आणि 6 ला 1 1 आणि 1 2 किती आले 19। आता त्यामध्ये हा उरलेला जो 1 आहे तो आपण त्यामध्ये ऍड करायचा आहे। किती झाले 20। म्हणजे एकूण सर्व चौरस मध्ये चौरसांची संख्या किती आहे 20। कळलं सर्वांना। म्हणजे दिलेला जो काही चौरस आहे त्या दिलेल्या चौरसाच्या आडव्या आणि उभ्या रांगेंना अशा पद्धतीने आपण क्रमांक द्यायचे आहे। ते क्रमांक दिल्यानंतर शेवटचे जे काही क्रमांक आहेत त्याची आपण काय करून घ्यायची आहे जोडी लावून घ्यायची। जोडी लावल्यानंतर ज्या ज्या अंकांची आपण जोडी लावली आहे त्यांचा आपण या ठिकाणी काय करून घेतलेला आहे गुणाकार। गुणाकार केल्यानंतर आलेल्या संख्येमध्ये ज्या संख्येची जोडी लागलेली नाहीये तो अंक त्यामध्ये काय करायचा आहे मिळवायचा आहे। असे एकंदरीत एकूण किती आलेले आहे 20। समजलं सर्वांना। अशा पद्धतीने परीक्षेला कुठलाही तुम्हाला जर चौरस विचारला असेल आणि त्या चौरसामध्ये एकूण चौरसांची संख्या किती आहे असं जर विचारलं असेल तुम्हाला काढता येईल होणार का नाही नक्की ओके। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुम्हाला गणित समजलेलं आहे की नाही हे आपण पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्हाला एक चौरस दिलेला आहे आणि या चौरसामध्ये एकूण किती चौरस आहे
आहे हे तुम्हाला शोधायचे आहे. पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत. पहिला पर्याय क्रमांक आहे 13, दुसरा आहे 14, तिसरा आहे 15 आणि चौथा आहे 16. तर कोण सोडवेल हे गणित? दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे? चल स्वरा. तर आता बघा, हे जर गणित स्वराने जर या ठिकाणी सोडवलं तर म्हणजे स्वराला हे गणित समजलेलं आहे. सुरुवातीला आपण काय करणार? आडव्या चौरसांना क्रमांक देणार. 1, 2 आणि 3. त्यानंतर उभ्या चौरसांना क्रमांक देणार. सगळ्यांना बघू दे. दिलेले आहे. आता यानंतर आपण काय करणार? शेवटचे जे काही चौरस आहेत आपण त्यांची काय करणार? जोडी लावणार. आता चौरसांची संख्या कशी काढायची आहे? ज्यांची जोडी लावली आहे त्यांचा काय करणार आपण? गुणाकार. 3 गुणिले 3 आणि 2 गुणिले 2. 3 आणि 3 गुणिले किती? 9 आणि 2 गुणिले 2. आता करा, यांची बेरीज करा. 9 अधिक 4 किती येणार आहे? 13. आणि त्यामध्ये उरलेली जी काही विदाउट जोडी आहे म्हणजे जिला काहीही जोडी नाही ती आपण त्यामध्ये काय केली आहे? ऍड केली. किती आले? बरोबर आहे का? हो. पर्याय क्रमांक किती? 2. शाबास. तुम्हाला समजलेलं आहे. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या आपण अशा पद्धतीने काढायची आहे. आडव्या चौरसांना क्रमांक द्यायचे, उभ्या चौरसांना क्रमांक द्यायचे आहे. शेवटचे जे काही चौरस आहेत त्यांची आपण जोडी लावायची. जोडी लावलेली जी काही संख्या आहे त्यांचा काय करायचंय? गुणाकार. आणि त्याच्यामध्ये विदाउट जोडी म्हणजे ज्याला जोडी नाही असा अंक त्यामध्ये आपण ऍड केला तर किती आलेला आहे? 14. पर्याय क्रमांक किती आहे? 2. समजलं सर्वांना? हो. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे हा घटक या ठिकाणी आपण सोप्या पद्धतीने आणि युक्तीने या ठिकाणी पाहिलेला आहे. तर अशी ही सोपी युक्ती, सोपी ट्रिक तुम्हाला सर्वांना समजली आहे? मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीने चौरसांची संख्या विचारली तर काढता येणार? चुकणार का? अगदी 100%? ओके, धन्यवाद.